सेवा प्राधिकरण धुळे कोर्टात आज दिनांक 10/2/18 रोजी राष्ट्रीय लिंक अदालतमध्ये तंटे मिटवा आणि आपला अनमोल वेळ वाचवा असा संदेश देण्यात आला। फुले शाहू आंबेडकर एकता समिती जिल्हा धुळे नवे तर्फे 8 मार्चला महिला दिनानिमित्त डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी केले आवाहन। श्री महादेव मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुद्वाराच्या शेजारील मोहाडी गावातून काढण्यात आली शोभायात्रा। धुळे येथील लोक न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी 344 तर वादपूर्वीच्या 9182 प्रकरणी मिळून 9526 प्रकरणात आपसात समझोता झाला। त्यातून 1,40,40,00,000 रुपयांची भरपाई वसूलही झाली। जिल्हा व सत्र न्यायाधीश SC चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोक न्यायालय झाले। मोटार अपघात भरपाई, कौटुंबिक वाद, वीज चोरी आणि भूसंपादन भरपाईची प्रकरणे होते। 976 प्रकरणे निकाली काढलीत। लोक न्यायालयाचे सदस्य पॅनलने कामकाज पाहिले। 344 प्रकरणे आपसात मिटवलीत। यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिवाणी न्यायाधीश जे शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक विजय वाघ, MB भट, BR जोशी, अंकलेश पातुरकर, स्वप्नील माळी, प्रदीप पाटील, SA पाटील, DD दवे, MP मोयरे, संजय पगारे, किरण बडगुजर आदी उपस्थित होते। आज आपण राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन धुळे शहर व जिल्ह्यात केलेलं आहे। संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 773 प्रलंबित प्रकरणे ठेवलेली आहेत। तसेच दाखलपूर्व प्रकरणं ही जवळपास 11,000 प्रकरणं आपण ठेवलेली आहेत। यामध्ये मोटार वाहन नुकसान भरपाईची प्रकरणे आहेत, 138 म्हणजे चेक बाउन्सची प्रकरणं आहेत, दिवाणी प्रकरणे आहेत, फौजदारी प्रकरणं आहेत। तसेच दाखलपूर्व प्रकरणामध्ये बँक रिकव्हरीची प्रकरणं आहेत, ग्राम पंचायतीचे करासंदर्भातली प्रकरणं आहेत, BSNL इलेक्ट्रिसिटीची प्रकरणं आहेत। अशी जवळपास आपण 11,000 ते 12,000 प्रकरणं ठेवलेली आहे। आपला धुळ्यांचा नेहमी लोक अदालतमध्ये परफॉर्मन्स फार चांगला असतो। यावेळेला देखील तीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोक अदालतमध्ये सहभाग घेऊन आपापली प्रकरणं समोपचाराने मिटवतील व आपला वेळ व पैसा वाचवतील। लोक अदालत याचा उद्देशच हा असतो की लोकांनी आपली प्रकरणं जी आहेत ती समोपचाराने मिटवावीत, जेणेकरून त्यांचा वेळ व पैसा वाचेल। आणि लोक अदालतमध्ये जे प्रकरण मिटतात त्यांचा जो अवॉर्ड होतो हा फायनल असतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं अपील नसतं। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल का आपण जेव्हा लोक अदालत होतील त्यावेळेला आपला सहभाग नोंदवावा, आपली प्रकरणं समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करा। फुले शाहू आंबेडकर एकता समिती जिल्हा धुळे तर्फे 8 मार्चला महिला दिनानिमित्त डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी आवाहन केले आहे। 8 मार्चला महिला दिनानिमित्त कल्याण भवन साक्री रोड या ठिकाणी पारितोषिकाचा वितरण समारंभ ठेवण्यात आला आहे। या पारितोषिक वितरण समारंभात संस्था किंवा महिलांनी भाग घ्यावयाचा आहे। त्यांना श्रीकृष्ण बेडसे हेड पोस्ट ऑफिसर या ठिकाणी कार्यालय आहे, आपण संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे। श्रीकृष्ण बेडसे धुळे जिल्ह्यातलाच नाही तर महाराष्ट्राचा थोर समाजसेवक या नात्याने मी महाराष्ट्रातल्या आणि भारत देशातल्या तमाम आया बहिणींना, महिला वर्ग आणि विशेषतः ज्या वयोवृद्ध असतील, ज्यांचं कार्य समाजामध्ये असेल, ज्या महिला गोरगरिबांसाठी झटत असतात, ज्या महिला सर्व अंध अपंग विधवाने रथांसाठी झटत असतात, अशा महिलांना आम्ही 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करणार आहोत। धुळेसारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं धुळे शहर हे जिल्ह्याचं गाव आहे। या जिल्ह्यामध्ये तमाम भारतीय महिलांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत। या महिलांना त्यांचा सन्मान व्हावा, त्यांचा एक यथोचित सत्कार व्हावा, त्यांच्या कार्याची पावती मिळावी म्हणून आम्ही आमच्या संस्थेमार्फत महिलांना आम्ही राष्ट्रीय पुरस्कार म्हणून आम्ही देणार आहोत। त्यात झाशीची राणी, त्यात माता रमाई, त्यात सावित्रीबाई फुले असे विविध थोर असे समाजसेविका होऊन गेल्या। तर अशा महापुरुषांच्या नावाने मी महिलांचा सन्मान करणार आहोत। आम्ही आमची संस्था कार्यतत्पर आहेत आणि म्हणून आमच्या आया बहिणींना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे समाजसेवक यशवंतनगर साखर रोड धुळे या ठिकाणी आपण आपला प्रस्ताव सादर करावा। फोन नंबर
फोन नंबर 94-032-60-65-3 या व्हॉट्सअप नंबर फेसबुक नंबरवर जरी पाठवाल तरी आम्ही प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहोत। तरी मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य समाजसेवक आपल्याला पुरस्कार देऊ इच्छितो। ज्या आमच्याकडे शासन आणि समाज लक्ष देत नाही त्यांच्याकडे आमची संस्था, आम्ही स्वतः त्यांचं कार्याची पावती म्हणून त्यांची कार्याची दखल घेऊन आम्ही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत की समस्त महिला भगिनींना माझी विनंती राहील की आपण आपला प्रस्ताव ठरलेल्या वेळेत पाठवावा आणि व्हॉट्सअपला जरी पाठवला तरी धन्यवाद। आणि विशेषतः दानशूर महिलांना मी विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कारासाठी नाव नोंदवावं ही नम्र विनंती। नमस्कार। श्री महादेव मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शोभायात्रा मिरवणूक मोहाडी या गावातून काढण्यात आली। सोमवारी होम हवन पूजा जलनिवास, मंगळवारी 13/2/18ला पर्व काळ महाशिवरात्री षेड संस्कार व अभिषेक आहे आणि 14/2/18 रोजी 12 ते 5 या वेळेत महाभंडाराचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मराठी दादा यांनी केली आहे। मालेगाव रोड गुरुद्वाराच्या पाठीमागे परिसरामध्ये हे जवळजवळ पुरातन महामंदिर होतं, शिवमंदिर होतं आणि बरंच जुनं झालेलं होतं। या 2 वर्षामध्ये त्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि जवळजवळ 20 लाख रुपये खर्च करून हे नवीन सुंदर मंदिर असं तयार करण्यात आलेलं आहे। आज शिवरात्री पर्वकाळ असल्यामुळे 13 तारखेला जो पर्वकाळ येतो त्या निमित्त साधून आम्ही या शिवमंदिराच्या 5 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज प्रथम दिवस 11 तारीख म्हणून आज मिरवणुकीचा दिवस आहे म्हणून देवाची मिरवणूक आम्ही मोहाडी गावातून ते गुरुद्वारपर्यंत काढत आहोत। तसंच उद्याचा जो दिवस आहे तो होम हवनाचा दिवस आहे, परवाचा दिवस मूर्ती स्थापनेचा आणि पर्वकाळ महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि चौथा दिवस अर्थात 14 तारखेला मात्र महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने सर्वांना येण्याची कृपा करावी, दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा।